योद्धा न्यूज मराठी। शिक्षण की दुकानदारी? शाळांच्या व्यापारीकरणाने पालकांचे कंबरडे मोडले. शिक्षण आजच्या व्यवस्थेवर काळात प्रश्नचिन्ह. शिक्षण क्षेत्रात होणारे व्यापारीकरण अत्यंत गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. एकेकाळी मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळा आता नफेखोरीचे अड्डे बनले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजेचा गैरफायदा घेत पालकांची सर्रास लूट केली जात आहे. शाळेच्या नावाखाली चालणाऱ्या या दुकानांमुळे सामान्य पालक अक्षरशः भरडले जात आहेत. अभ्यासाचे पुस्तक आणि साहित्याची सक्ती. शाळांनी केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आता छुप्या पद्धतीने व्यवसायात पाऊल टाकले आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसून विशिष्ट प्रकाशकांची महागडी पुस्तके, गणवेश, वह्या आणि शालेय साहित्य केवळ शाळेच्या आवारातून किंवा शाळा ठरवून देईल त्याच विशिष्ट दुकानातून विकत घेण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे. बाजारात योग्य किमतीत उपलब्ध असलेले साहित्य डावलून शाळा स्वतःच्या कमिशनसाठी पालकांच्या खिशाला कात्री लावत आहेत. स्थानिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ. शाळांच्या या मनमानी धोरणामुळे स्थानिक छोट्या दुकानदारांचा आणि स्टेशनरी विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांची पोटाची खळगी भरण्याचे साधन या शिक्षण संस्थांनी हिरावून घेतले आहे. या एकाधिकारशाहीमुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता पूर्णपणे नष्ट झाली आहे. शाळांच्या ध्येय धोरणांबाबत प्रश्नचिन्ह. शाळांचे मूळ उद्दिष्ट संस्कारक्षम, सुशिक्षित आणि स्वावलंबी पिढी घडवणे हे असायला हवे. परंतु शिक्षण संस्था पूर्णपणे नफ्याकडे झुकल्याने संस्कारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून शाळांच्या आवारातच विद्यार्थ्यांकडून घडणारे अनुचित प्रकार, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेशिस्तपणा वाढीस लागला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपेक्षा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासापेक्षा आर्थिक उत्पन्नाला प्राधान्य देणाऱ्या शाळांची विश्वासार्हता आता धोक्यात आली आहे. पालकांची हतबलता आणि प्रशासनाचे मौन. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान नको या एकाच भीतीने पालक या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास कचरत आहेत. खासगीत पालकांची प्रचंड तळतळ आणि संताप व्यक्त होत असला तरी शाळेच्या दंडुकेशाहीपुढे ते हतबल झाले आहेत. शाळा व्यवस्थापनाकडून प्रशासनाच्या आदेशांना केराची टोपली दाखवली जात असताना शिक्षण विभागाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाची शाळांवरील पकड सैल झाल्यानेच हा मनमानी कारभार जोमाने सुरू आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. आता वेळ सुधारणेची. शिक्षण क्षेत्रातील ही लूट थांबवण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. ज्या शाळा नियमांचे उल्लंघन करून साहित्याची सक्ती करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. शिक्षण हे सेवा असायला हवे, व्यवसाय नव्हे. पालकांचा संयम सुटण्याआधी प्रशासनाने या शिक्षण सम्राट आणि व्यापारी शाळांवर वचक निर्माण करणे काळाची गरज आहे.